नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। या व्लॉगमध्ये आपण आमच्या घराचा परिसर जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हा आहे आमच्या घराचा मेन गेट आणि त्यासमोर आहे रस्ता कडा मिरजगाव। आमच्या गावापासून कडा हा 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला जी समोर हिरवळ दिसते गाडी ते आमच्या गावची नदी आहे, कांबळी नदी नदीचं नाव आहे। आणि गेटच्या आतमध्ये एंट्री झाली की सुरू होतं आमच्या घराचं अंगण। खूप मोठं अंगण आहे, पण तेही पुरत नाही। आणि हे गेटच्या लेफ्ट साईडला छोटे बगीचा आहे। खूप फुलं होती, पण उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे बरीच झाडं जळून गेली। आणि हा आहे गुलाब, पिंक कलरचा गावरान गुलाब आहे म्हणतात असं। ह्या खूप फुलं येतात, काळ्या पण खूप येतात। खूप म्हणजे इतर गुलाबांपेक्षा याला जास्त फुलं येतात आणि हे सहजासहजी फुटतं झाड, म्हणजे फांदी लावल्यावर लवकरात लवकर फुटतं। आणि इकडे हे पांढरी जास्वंदी आहे, ही आहे बेलपत्र, महादेवाचं आवडतं बेलपत्र। हे झाड खूप मोठं झालं होतं, पण ते आम्ही कट केलं वरून। महादेवाला वाहिला बेलाची पानं हातालाच येत नव्हती, त्याला बेल लागले होते म्हणून आम्ही थोडंसं कट केलं आणि खाली पानं यावं म्हणून कट केलं। इकडं चाफा आहे, म्हणजे देवपूजेला फुलं असले तर देवपूजा भारी वाटते। त्यामुळे खूप हे कांद्याचे रोप येतं छोटाले, आपण ते कांद्याचे फुल नाही येत का गुलाबी, ते वाले येतं। हा आहे मोगरा आहे। लावण्यापूर्वी त्याला म्हणजे ऊन होतं, पण ते जेव्हा बेल लावला शेजारी असं वाटलं नव्हतं एवढा होईल, आणि एकदमच त्या मोगऱ्याला ऊनच भेटत नाही, त्यामुळे तो वाढतही नाही आणि त्याला फुलं पण येत नाहीत। हा आहे आंब्याचं झाड, असंच रस करून कोया टाकून उगवलेला आंबा आहे हा। खूप उगवले होते, पण त्याच्यातला जो मोठा होता तो ठेवण्यात आला आणि बाकीचे काढून टाकले। हे पेरूचं झाड आपोआप उगवलेलं आहे आणि त्या मोगऱ्याला फुलं येत नाहीत म्हणून मी हा दुसरीकडं मोगरा लावलाय। छोटंसंच रोप आहे, पण ह्या वर्षी बरेच फुलं येऊन गेले याला। हे आहे नारळाचं झाड। अशी दारात 3 नारळाची झाडं आहेत, हे एक आणि त्याच्या बाजूलाच दुसरं आणि पलीकडून एक आहे, त्यानंतर दिसेलच तुम्हाला। हे आहे असा परिसर, झाला बगीचाचा भाग। आणि हे आहे कपडे वाळत घालायची दोरी। आणि तुम्ही म्हणत असाल हे काय आहे बाबा, काळे एवढं मोठं काय साठवून ठेवलं यांनी, तर ह्याच्यात आहे गुरांचं खाद्य, कुटी केलेला मकाची कुटी आहे समजा, आपण थोडक्यात म्हणू शकतो। मुरघास म्हणते त्याला। असे खूप होते, उन्हाळ्यात कसं पाण्याच्या कमतरतामुळे हे साठवून ठेवावं लागतं। रानात चारा, हिरवा चारा नसतो, त्यामुळे ते समोर दिसतोय तर लिंबाच्या खाली तो पण आमचाच आहे। इथं जागा नव्हती म्हणून शेजाऱ्यांच्या तिथं उभा केला आहे। आणि हे 2 तरी 3 संपले यापूर्वी। आणि हा तो तिसरा नारळ तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हे कपड्यालाच खूप दोऱ्या येतात, माणसं तेवढेच आहेत। आम्ही 16 जणांची फॅमिली, जॉईंट फॅमिली आहे आमची, त्यामुळे कपडे पण तेवढे असणारच। ह्या वाळत घातल्यात भुईमुगाच्या शेंगा, किंवा त्यात एवढ्याच शेंगा आहेत का, पण नाही, मळ्यात काढल्या आणि तिकडेच वाळायला घातल्या। आता या खूप चिखलानी भरल्या होत्या म्हणून घरी आणून धुवून वाळत घातल्यात। मस्तपैकी नदीला पाणी आलेलं आहे, नदीला धुवून आणल्यात आणि वाळत घातल्यात। भरपूर पाऊस झाला या वर्षी आणि खूप नदीला पाणी आले, त्यामुळे धुण्याची पण काळजीच मिटली आहे। नदीला धुणं धुवायला खूप भारी वाटतं। आभाळ पण खूप आलंय, कपडे काढायचे, पावसाचं हेच खूप
म्हणजे कपड्यांचे काढ घाल वाळत घाल काढत, पाऊस आला गेला, असंच चालू असतं. एवढे कपडे काढायचे परत वाळत टाकायचे, दमून जातं माणूस यानेच. आणि हे आहे पाठीमागं जायचं गेट. इथून पाठीमागं आमच्या मळ्यात रस्ता जातो. हा घास केलेला आहे गुरांना. आणि हे राईट साईडला गुरांचा गोठा आहे. म्हैस तुम्ही म्हणत असाल इकडं का नाही बांधत तुम्ही, तर एक वर्षी काय झालं, म्हैस गव्हाणीत बसली आणि निघताच निघाना. मग काही एकदम गव्हाण तोडून काढावं लागली, तेव्हा ती म्हैस निघली. त्यामुळं तिकडं बांधतच नाहीत आम्ही, ओपनच बांधतो तिला. आणि ही आहे आमच्या दारात, आमच्या दाराची शान आपण म्हणू शकतो, चिंच. खूप मोठं झाड आहे चिंचाचं आमच्या दारात, जे कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या पिढीतलं हे देखील आम्हाला सांगता येणार नाही. खूप भारी आहे, सावली तर खूप छान पडते या चिंचाची. आणि हे खाली बघा फुलारा, चिंचाच्या फुलांनी जसं सगळ्या घराचं स्वागत झालं आहे. आणि झाडाला असे नाकीनऊ येतात म्हणा. हे चिंचाचा पाला झालं, फुलारा झालं, खूप फुलारा पडतो. आणि उन्हाळा लागला की खूप पाला पडतो. खूप झाडायला वैतागून जातात माणसं. सकाळ उठल्या सगळ्यांची ड्युटी असते झाडायची. गुराका सगळीकडंच म्हणजे गुराखाली पत्रावर सगळीकडं चिंचाचा फुलाराचा उन्हाळ्यामध्ये पाल्याचा असं तवून चढतो. इकडं आहे गुरांचा गोठा, तिकडं आहे ट्रॅक्टर लावायचं